जिल्हाधिकारी कार्यालयामध्ये राज्य महिला आयोगाच्या वतीनं जनसुनावणी आयोजित करण्यात आली होती। या निमित्तानं सकाळी 11 वाजता सुरू झालेल्या जनसुनावणीचा आढावा आणि त्याचबरोबर आता संपूर्ण जिल्ह्याच्या विविध विभागाचा आढावा घेण्यात आला। या निमित्तानं आपल्या समोर ही सगळी माहिती सादर करते माझ्या समवेत जिल्हाधिकारी देवेंद्र सिंहजी, पोलीस अधीक्षक धनंजयजी कुलकर्णी, मुख्य कार्यकारी अधिकारी किरणजी पुजार, माझ्या सेक्रेटरी मायाजी, जयश्रीजी गायकवाड, चिकनजी मोळे, अतिशय शिंदे, चंद्रकांतजी सूर्यवंशी आणि सर्व विभागाचे पदाधिकारी उपस्थित होते। या सगळ्यांमध्ये आज सकाळपासून राज्याचा जिल्ह्याचा आढावा या ठिकाणी देण्यात आलेला आहे। यामध्ये मला आवर्जून उल्लेख करायचा आहे की पूर्वीपासूनच खरं तर राज्य महिला आयोगाला दर महिन्याला संपूर्ण राज्याचा आढावा सादर होत असताना रायगड, रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग या भागामधून होणारा क्राईम रेट फार कमी आहे आणि याचं मला मनापासून कौतुक वाटतं की इतर जिल्ह्यांच्या मानाने या भागामध्ये महिला भगिनींना दिला जाणारा सन्मान आणि खऱ्या अर्थानं एक महिला म्हणून जगण्याचा तिथं होणारा आदर यासाठी मी खरं रत्नागिरीकरांचे सुरुवातीलाच मनापासून आभार व्यक्त करते। आज आमच्या जनसुनावणीमध्ये 138 केसेस दाखल झाल्या होत्या। माझ्या समवेत सर्व सन्माननीय उपस्थित होते। आम्ही 4 पॅनल केले होते आणि या 4 पॅनलवरती या केसेसची सुनावणी चालू होती। यामध्ये वैवाहिक आणि कौटुंबिक समस्या असलेल्या 89 केसेस होत्या, सामाजिक 10 केसेस होत्या, मालमत्ता आणि आर्थिक समस्यांसमोर 30 केसेस होत्या, कामाच्या ठिकाणी होणारा लैंगिक छळ या संदर्भात 2 केसेस होत्या, कामाच्या ठिकाणचा लैंगिक छळ याबाबतची कोणती तक्रार दाखल झालेली नाहीये आणि इतर 8 अशा एकूण 138 केसेस यामध्ये जनसुनावणीमध्ये दाखल झाल्या। 138 केसेसवरती सुनावणी देण्यात आली आणि याचं मला मनापासून समाधान वाटते की ज्या पीडित अनेक वर्ष न्यायाच्या प्रतीक्षेमध्ये होत्या, वर्षानुवर्ष या विधी सेवा प्राधिकरणाचे किंवा इतर केसेसमध्ये होत्या, त्यांना या महिला आयोगाच्या जनसुनावणीच्या माध्यमातून दिलासा देण्यात आलेला आहे। आता जिल्हाधिकारी कार्यालयामध्ये जो आढावा घेतला यामध्ये मिशन वात्सल्याच्या 12 विद्यार्थ्यांना मिशन वात्सल्याचा लाभ देण्यात आलेला आहे। आयसी कमिटीच्या संदर्भात शासकीय 393 पैकी 195 ठिकाणी आयसी कमिटी स्थापन करण्यात आलेली आहे। खाजगी आस्थापनेमध्ये 429 खाजगी आस्थापना आहेत, पैकी 19 ठिकाणी आयसी कमिटी सादर करण्यात आलेली आहे। आयसी कमिटीच्या संदर्भात कामगार आयुक्त असतील आणि कलेक्टर सर असतील यांच्या माध्यमातून उद्यापासून याच्यावरती जास्तीचा भर या आयसी कमिटी स्थापन करण्यावरती आणि खऱ्या अर्थानं ते ऍक्टिव्ह करण्यासाठी भर दिला जाईल। यामध्ये बालविवाहाचे प्रमाण 2024 मध्ये 6 गुन्हे दाखल झालेले आहेत आणि या 6 गुन्ह्यांची मध्ये खऱ्या अर्थानं 6 तक्रारी प्राप्त झाल्यानंतर या 6 तक्रारीवरती गुन्हे दाखल करण्यात आलेले आहेत। त्याचबरोबर बालविवाह होऊच नाही यासाठी अतिशय चांगल्या पद्धतीची चर्चा या आढावा बैठकीमध्ये करण्यात आली। यामध्ये शाळा कॉलेजच्या कॅम्पसमध्ये त्याचबरोबर शिक्षण विभाग असेल यांच्या माध्यमातून कलेक्टर, सीओ आणि SP यांच्या कार्यालयाच्या माध्यमातून अतिशय प्रभावी अशी उपाययोजना बालविवाह रोखण्यासाठी केली जाणार आहे। यामध्ये धर्मादाय आयुक्तांच्या माध्यमातून ज्या मंदिरांमध्ये लग्न लावले जातील किंवा लग्न लावण्याची शक्यता आहे अशा ठिकाणी धर्मादाय आयुक्तांना देखील सूचना दिल्या जातील। त्यामध्ये मंदिराचे कोणी ट्रस्टी असतील, सामाजिक न्यायाचा विभाग असेल, यामध्ये समाज मंदिर असेल, यामध्ये केले जाणारे बालविवाह असतील किंवा घरासमोर मंडप टाकून केले जाणारे बालविवाह असतील यांच्यावरती कटाक्षाने लक्ष दिलं जाईल। त्याचबरोबर सीओ कार्यालयाच्या माध्यमातून पोलीस पाटील, आशा वर्कर, अंगणवाडी सेविका यांना विश्वासात घेऊन ग्रामपंचायत यांच्या माध्यमातून ग्रामपंचायतीमध्ये देखील बालविवाह होणार नाही यासाठी दक्षता बाळगली जाईल। यामध्ये अशा पद्धतीचे विवाह कुठं होणार आहे याची माहिती जरी संबंधित कोणी दिली तर त्यांना बक्षीस जाहीर करून खऱ्या अर्थानं एक या माध्यमातून प्रोत्साहनपर कार्यक्रम राबवला जाणार आहे। यामध्ये आशा वर्कर, अंगणवाडी सेविका, CRP यांना बऱ्यापैकी त्या ग्रामपंचायतीची माहिती असते, पण प्रोटेक्शनचा अभाव असल्यामुळे बऱ्याच वेळा ही माहिती सांगायला पुढे न आल्यामुळे सीओ कार्यालय आणि कलेक्टर ऑफिसमध्ये आता इथून पुढे आशा वर्कर, अंगणवाडी सेविका यांना प्रोटेक्शन दिलं जाईल। त्याच्यामुळे बालविवाहावरती प्रभावी मोहीम आम्ही रत्नागिरी जिल्ह्यामध्ये राबवतोय। यामध्ये शेतकरीग्रस्त, आत्महत्याग्रस्त शेतकऱ्यांचे कोणत्याच केसेस दाखल नाही, कारण की एकही कारखाना हा रत्नागिरी जिल्ह्यात नसल्यामुळे अशा पद्धतीचा कोणताही प्रश्न नाही। PCPND ऍक्ट अंतर्गत एक तक्रार या ठिकाणी दाखल झाली होती, त्याच्यावरती कारवाई करण्यात येते। यामध्ये खरं तर बाकीच्या जिल्ह्याच्या मानाने महिलांचं प्रमाण
हे रत्नागिरी जिल्ह्यामध्ये चांगल्या पद्धतीचं आहे, पण तरी सुद्धा घटना घडूच नाही त्यासाठी ही शासकीय यंत्रणा सतर्क राहते आणि म्हणून या माध्यमातून आरोग्य विभागातून खाजगी असेल किंवा सरकारी हॉस्पिटल्स असतील या ठिकाणी PCPND कायद्याअंतर्गत सोनोग्राफी सेंटर यांची माहिती, त्यांचं चेकअप आणि ॲबॉर्शन होणार नाही यासाठी आरोग्य विभागाला देखील सूचना देण्यात आलेल्या आहेत। यामध्ये गरोदर मातांची ज्यावेळेस नोंद होती त्यानंतर 3, 3.5, 4 महिन्यापर्यंत त्यांच्या नोंदी होत राहतात। त्यानंतर होणारी नोंद कुठेतरी गहाळ होत जाते किंवा कमी होत जाते, तर त्या नोंदी सातत्यपूर्ण राहायला पाहिजेत किंवा ही जी कमी झालेली नोंद आहे याचा पाठपुरावा आणि मागोवा घेण्याचं काम आणि सूचना या आरोग्य विभागाला दिलेल्या आहेत। मनोधैर्य योजनेमध्ये 2024 मध्ये एकूण 70 प्राप्त प्रकरणं होती, त्याच्यामध्ये आता 27 प्रलंबित म्हणजे ते आता केसेस सुरू आहेत, 7 जानेवारी पर्यंत या निकालात निघतात। त्याच्यामध्ये 29 केसेसमध्ये नुकसान भरपाई मंजूर प्रकरणं झालेली आहेत आणि 13 जणांना नुकसान भरपाई हे लाभार्थी आहेत। माझी कन्या भाग्यश्री असेल, एक लाडकी योजना असेल, अतिशय चांगल्या पद्धतीचे या योजना ग्रामीण भागात तळागाळापर्यंत पोहोचवण्यात आलेल्या आहेत आणि याचा लाभ जास्तीत जास्त कुटुंबापर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न या योजनेच्या माध्यमातून करण्यात आलेला आहे। जिल्ह्यामध्ये 4 शासकीय वसतिगृह आहेत, यामध्ये झाडगाव येथे एक वन स्टॉप सेंटर आहे, पण हे रत्नागिरीला असून चिपळूण किंवा इतर भागामध्ये सुद्धा ज्या घटना घडतात त्याच्यासाठी वन स्टॉप सेंटर नाही, तर मला सांगायला समाधान वाटतं। आजच्याच या बैठकीमध्ये कलेक्टर सरांच्या उपस्थितीमध्ये आणि मार्गदर्शनामध्ये नव्यानं आपण चिपळूणमध्ये एक वन स्टॉप सेंटर सुरू करतोय, त्याचा लाभ या त्या भागातल्या महिलांना देखील होईल आणि यामध्ये मला समाधान वाटतं की या वन स्टॉप सेंटरच्या माध्यमातून पीडित महिलेला तातडीने आपण निवारा देऊ शकतो आणि 5 दिवसाच्या निवारानंतर या महिलेला स्वाधारगृह असेल किंवा वसतिगृह असेल या ठिकाणी राहण्याची व्यवस्था करू शकतो। त्याच्यामुळे अतिशय चांगल्या पद्धतीचे वन स्टॉप सेंटर हे चिपळूणमध्ये आणि महिलांच्या सुरक्षितेसाठी आणि त्यांना एक पाठबळ देणार असं उभं राहील। यामध्ये पोलीस विभागाच्या वतीनं जो आढावा घेण्यात आला, यामध्ये धनंजय कुलकर्णी यांनी दिलेल्या माहितीनुसार 2024 मध्ये बलात्काराचे एकूण 23 गुन्हे दाखल झाले, त्याच्यामध्ये 22 गुन्हे हे उघड झालेले आहे, एक प्रलंबित आहे। यामध्ये बालकांवरती झालेल्या 35 गुन्हे आहेत, त्याच्यामध्ये या 35 गुन्ह्यांमध्ये हे सगळे गुन्हे उघड झालेले आहेत आणि त्या सगळ्या प्रक्रिया त्यांनी पूर्ण केलेल्या आहेत। बेपत्ताचं प्रमाण 2024 मध्ये 262 या मिसिंग केसेस आहेत आणि त्याच्यामध्ये 223 या मिळून आलेल्या महिला आहेत। मुली 49 मिसिंग आहेत, त्याच्यामध्ये 48 मिळून आलेले आहेत, एक केस ही प्रलंबित आहे। यामध्ये रत्नागिरी जिल्ह्यामध्ये कोणतीच हुंडाबळीची तक्रार दाखल झालेली नाही। DV केसेसचं प्रमाण हे अत्यल्प प्रमाणामध्ये आहे। एकूण वर्षभरामध्ये 24 DV केसेस दाखल झाल्या, त्याच्यामध्ये 8 ठिकाणी गुन्हे नोंद झालेले आहेत। बरोबर डोमेस्टिक व्हायलन्स कौटुंबिक हिंसाचाराच्या केसेस भरोसा सेलमध्ये 2024 मध्ये दाखल झालेल्या 59 केसेस होत्या, त्याच्यामध्ये भरोसा सेल हा अतिशय उत्तमरित्या काम करतो। पोलीस स्टेशनच्या आवारामध्ये भरोसा सेलच्या माध्यमातून ज्या काही तक्रारी दाखल होतात त्या तक्रारी पोलिसांकडे दाखल न करता किंवा गुन्हा न दाखल करता विधी सेवा प्राधिकरण म्हणजे न्यायालयात न जाता त्या कुटुंबामध्ये समझोता व्हावा आणि ते कुटुंब एकत्र जोडलं जावं यासाठी आमच्या राज्य महिला आयोगाच्या वतीनं भर दिला जातो आणि यामध्ये पोलीस विभाग असेल आणि राज्य महिला आयोग असेल यांच्या माध्यमातून जवळजवळ 92% केसेस ज्या येतात त्यामध्ये कुठेही गुन्हा नोंद न होता हे कुटुंब एकत्र जोडण्याचं काम या माध्यमातून केलं जातं आणि याचं फार मोठं समाधान मला आहे। यामध्ये 59 केसेस दाखल झाल्या, त्याच्यामध्ये 36 केसेसमध्ये समझोता करण्यात आला, म्हणजे या केसेसमध्ये कुठेही गुन्ह्याची नोंद झालेली नाही। पुन्हा एकदा हे कुटुंब उभं राहावं, कारण की खऱ्या अर्थानं कुटुंब संस्था हा आपल्या समाजाचा पाया आहे आणि हे कुटुंब टिकवणं, त्यांच्यामध्ये समझोता घडवून आणणं आणि पुन्हा एकदा नव्यानं संसार उभा करत असताना या कुटुंबाचा पाया असलेल्या कुटुंब संस्थेला जोपासणं ही या पाठीमागची भूमिका आहे आणि यामध्ये भरोसा सेलने अतिशय चांगल्या पद्धतीचं काम केलेलं आहे। महिला आयोगाकडून गेल्या वर्षभरामध्ये म्हणजे 2024 मध्ये 30 तक्रारी या ठिकाणी पाठवण्यात आल्या होत्या आणि या 30 तक्रारी या ठिकाणी गुन्हे नोंद केलेले आहेत आणि त्यांच्यावरती त्यांनी कारवाई केलेली आहे। यामध्ये कामगार विभाग असेल, कामगार आयुक्तांना आजच्या या बैठकीमध्ये सूचना देण्यात आल्या की कामगार आयुक्तांनी उद्यापासून शासकीय, निमशासकीय, खाजगी आस्थापनामध्ये दाढी टाकत त्या ठिकाणी IC कमिटी आहेत का याची पाहणी करावी। ज्या ठिकाणी IC कमिटी नाही त्या ठिकाणी त्यांना जागच्या जागी टाळे लावण्याचा आणि 50,000 रुपये दंड आकारण्याचा अधिकार आहे। या माध्यमातून या IC कमिटी कार्यरत कराव्या। कागदावरच्या IC कमिटींचा उपयोग नाही, तर प्रत्यक्षरित्या
चांगल्या पद्धतीने काम करणारे आयसी कमिटी असाव्यात यासाठी कलेक्टर ऑफिसमधून पाठपुरावा केला जाईल। ज्यामध्ये परिवहन विभागामध्ये आपल्या जिल्ह्यामध्ये एकूण 9 आगार आहेत। त्या 9 आगारांमध्ये स्वच्छतागृह केअरटेकर ह्या महिला केअरटेकरच असल्या पाहिजेत। महिला स्वच्छतागृहाच्या बाहेरच्या महिला केअरटेकर या असल्या पाहिजेत। त्याचबरोबर हिरकणी कक्ष यासाठीच्या सूचना दिलेल्या आहेत। व्हिडिओच्या माध्यमातून मी एक हिरकणी कक्ष पाहिला, पण त्यामध्ये अजून काही सुविधा द्याव्या लागणार आहेत, त्या कुठेतरी कमी पडतात। तर जिल्हाधिकाऱ्यांनी शब्द दिलेला आहे की लवकरच आम्ही 9 आगारामध्ये जे हिरकणी कक्ष आहे ते चांगल्या पद्धतीने कार्यरत करू, स्वच्छतागृहांसाठी चांगल्या पद्धतीची मोहीम राबवू आणि या स्वच्छतागृह आपल्याला महिलांना देता आल्या पाहिजेत। ज्यामध्ये अतिशय चांगल्या पद्धतीचा आढावा आपण घेतला। शिक्षण विभागामध्ये 3034 शाळा या संपूर्ण जिल्ह्यामध्ये आहेत, ज्यामध्ये सखी सावित्री स्थापित करण्यात आलेल्या आहेत। त्या सगळ्या शाळांमध्ये करण्यात आलेल्या आहेत। सीसीटीव्ही कॅमेरे सगळ्या शाळांमध्ये आहेत, पण सखी सावित्री समिती स्थापन करत असताना काही शाळांमध्ये आपल्याला सीसीटीव्ही कॅमेरे किंवा सखी सावित्री ह्या खऱ्या अर्थानं परत एकदा पाहाव्या लागणार आहेत। ज्या शाळांमध्ये प्राईम टाईममध्ये SP ऑफिस कार्यालय असेल यांच्या माध्यमातून, शिक्षण विभाग असेल यांच्या माध्यमातून विद्यार्थ्यांसाठी काउन्सिलिंग करणं, त्याचबरोबर त्यांना बीट मार्शल दामिनी पथक यांची ओळख होणं, विद्यार्थिनींना खऱ्या अर्थानं कोणतीही अडचण आली तर आपण मदत कुठे मागावी यासाठीचं खऱ्या अर्थानं काउन्सिलिंग करणं गरजेचं आहे। आणि म्हणून गेल्या अनेक दिवसापासून SP ऑफिस आणि या कार्यालयामधून चांगल्या पद्धतीचं हे मार्गदर्शन केलं जातं। मला आपल्याला विनंती करायची आहे, ही बातमी लावत असताना एक स्पेशल कोट करून आपण आपल्या जिल्ह्यामध्ये पालकांपर्यंत आणि विद्यार्थ्यांपर्यंत 112 1091 हे 2 टोल फ्री क्रमांक आहेत। हे क्रमांक जरूर आपण रत्नागिरीच्या नागरिकांपर्यंत पोहोचवावेत। या दोन्ही क्रमांकावरती कधीही कॉल केले तर महिलांना ही मदत मिळू शकते व ती मदत कोणत्याही स्वरूपाची असू शकते। अडचणीच्या काळामध्ये त्यांच्या पाठीशी उभी राहणारी ही यंत्रणा अतिशय प्रभावी यंत्रणा आहे। अगदीच रात्री उशिरा घराबाहेर पडणाऱ्या महिलेला जरी वाटलं की आपण एकटेच प्रवास करतोय आणि आपल्याला कोणाला सुरक्षतेची गरज आहे तर 112 क्रमांकावरती जरी डायल केलं तरी पोलीस यंत्रणा त्या महिलेला त्या प्रवासामध्ये सोबत करू शकते। इतकी उत्तम यंत्रणा या 112 क्रमांकाची आहे। त्यांचं मी मनापासून कौतुक करते आणि आपल्या माध्यमातून हा 1091 112 क्रमांक विद्यार्थिनींपर्यंत पोहोचवावा, महिलांपर्यंत पोहोचवावा, जेणेकरून अडचणीच्या काळामध्ये त्यांना ही मदत होईल। आणि या सगळ्या आढावामध्ये मला असं मनाला समाधान वाटतंय, वेगवेगळे उपक्रम या माध्यमातून आणले। CO ऑफिसमधून CO सरांनी उमेदच्या माध्यमातून, त्याचबरोबर माविमच्या माध्यमातून अतिशय चांगल्या पद्धतीने रोजगार निर्मिती करता येईल आणि देता येईल अशा पद्धतीची यंत्रणा उभी केलेली आहे। यामध्ये बस असेल किंवा बोट असेल आणि पर्यटन विभाग विकसित करत असताना महिलांना मोठ्या प्रमाणात सामावून घेतलं। याच्यामध्ये बचत गटाच्या महिला मोठ्या प्रमाणात आणि खऱ्या अर्थानं आर्थिक सहाय्य आणि कुटुंबाला उभं करणं हे काम या माध्यमातून केले जाते। मी या सर्व अधिकाऱ्यांचे मनापासून कौतुक करते। अजूनही काही गोष्टी 100% परिपूर्ण असं कोणी नसतंच, पण काही ज्या त्रुटी राहिल्या असतील आजच्या आढावा बैठकीमध्ये आम्ही त्या निश्चितपणाने भरून काढू आणि येणाऱ्या कालावधीमध्ये आयसी कमिटीवरती भर देऊ, बालविवाह होणार नाहीत यासाठी प्रकर्षाने दक्षता घेऊ। त्याचबरोबर ज्या PCPNT ऍक्ट नंतर सोनोग्राफी सेंटर आहे त्यांची तपासणी करणं, त्याचबरोबर DV केसेस कमी झाल्या पाहिजे, भरोसा सेलच्या माध्यमातून काउन्सिलिंग करणं, या सगळ्यांवरती भर दिला जाईल आणि मला खात्री त्याचा पाठपुरावा होऊन येत्या कालावधीमध्ये आपल्याला एक सक्षमरित्या सुरक्षित असं रत्नागिरी जिल्हा हा पाहायला मिळेल। आपण सुरुवात